प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिका तर आता दिवसेंदिवस जशी आपल्याला जो ट्रॅक प्रेक्षकांनो पाहिजे आहे तो ट्रॅक मालिकेचा आलेला आहे. आणि इथेच इथेच आता सायली खरी तन्वी आहे हे सत्य तर समोर आलेलंच आहे. आणि सगळ्या घरच्यांनी मात्र आता सायलीला तन्वी म्हणून स्वीकार सुद्धा केलेला आहे. आणि पण सायलीचा तन्वी म्हणून स्वीकार केल्यावरती सुद्धा मालिकेमध्ये मात्र आता खूप मोठा टर्निंग पॉइंट येणार आहे. आणि ते म्हणजे सायलीच्या बाबतीत आता खूप मोठी गोष्ट अशी समोर येणार आहे. आणि ती गोष्ट सुभेदार कुटुंबाचं सगळं आयुष्य बदलून टाकण्यासाठी पुरेशी ठरणार आहे. इतकंच नाहीये तर आता आपली तन्वी आपल्याकडे परत आले आणि त्याच तन्वीला जुळाबाळ होणार आहे. इतकंच नाही तर आता इकडे इकडे एक वेगळी मोठी खेळी प्रिया सुद्धा खेळणार आहे. पण प्रियाची ही खेळी तिच्यावरतीच उलटत मात्र आता नियती काय चमत्कार करणार, कसा चमत्कार करणार, सगळं सगळं या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. छोटासाच व्हिडिओ अजिबात चुकवू नका. आता सायलीने आपली तब्येत बरी नाहीये असं सांगत जय काही आता इकडे खोटं बोलले. आणि त्यानंतर मात्र आता अर्जुन विचार करत आहे, नाही नाही, या सगळ्यामध्ये काहीतरी नियतीचा हेतू आहे. म्हणजे आता खरं सांगायचं तर इकडे मी कित्येक पद्धतीने कित्येक वेळेला मात्र आता हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न केला, पण सायलीची इच्छाशक्ती जबरदस्त आहे म्हटल्यावरती जी गोष्ट होणार आहे ती गोष्ट होऊ देच. इकडे आता कल्पना सांगायला लागते, तू एक काम कर ना, तुझं आता जर का इकडे काम आहे तर तू जाऊन ये. अर्जुन विचार करतो, काय करू मी, जर का तिकडे गेलो म्हणजे आता सायलीने हे जे काही मनामध्ये ठरवले ते ती पूर्ण करणार म्हणजे करणार. आणि याच्यामध्ये बाळाला काही धोका झाला तर मी हा धोका खरंच पत्करू शकत नाहीये. असं आता तो विचार करत असताना कल्पना म्हणते, अरे अर्जुन, कसला विचार करतोयस, जा की. तुला आता सायलीला भेटायचं असेल, तुला रविराजांना भेटायचं असेल आणि सायलीची तब्येत बरी नाहीये ना, त्यामुळे आम्ही काही नसतो आलो तरी सुद्धा तू आम्हाला तिकडे कॉल करून आता सांग की सायलीची तब्येत कशी आहे, बरी आहे ना. आणि आम्ही तिला एकदा जर का म्हणजे तुझ्या तोंडून जरी ऐकलं ना की आता तिची तब्येत बरी आहे, तरी सुद्धा आम्हाला या सगळ्यामध्ये आता मात्र बरं वाटणार आहे. असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो, ठीक आहे मम्मा, मी निघतो. आणि अर्जुन आता निघालेला आहे. आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते, अस्मिता हे बघ, जास्त काही विचार करत बसू नकोस आणि तिला गेल्या गेल्या त्रास देत बसू नको की हे असंच कर, हे तसंच कर. आणि आता तुला कसं हे झालं, हे बघ, तिची फक्त काळजी घे, हात हातात घे आणि तिला फक्त सांग की मी तुझ्या सोबत आहे. बायकांना फार काही नको असतं रे. असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो, हो अस्मिताताई, तेवढं तर मला आता समजायला लागलंय की काहीही झालं तरी आता बायकांना काय गोष्टी हव्या असतात, काय गोष्टी नको असतात. तू मात्र कसलीच चिंता करू नकोस. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता सायलीला कोणत्याही परिस्थितीमध्ये काही विचारणार नाहीये. असं म्हटल्यावरती अर्जुन जायला निघालेला आहे. अर्जुन तिकडे आलाय आणि सायली देवाचा आशीर्वाद घेते. काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर मला सत्य समोर येऊ दे. रविराज आलेत, प्रतिमा आले, सगळेजण गाडीमध्ये बसलेत. आणि आता अर्जुनने सायलीला सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी मी तुमच्या गाडीच्या मागे आता येतोय. आणि त्यामुळे सायली आणि अर्जुन हे दोघं जण मात्र आता इकडे या प्रवासाला निघालेले आहेत. देवाचा आशीर्वाद घेऊन दोघं जण निघालेत. आणि सायलीच्या मनामध्ये मात्र का कोणास ठाऊक, तिला आता माहितीये की काहीही झालं तरी आजच्या घडीला आपल्याला काहीतरी गुड न्यूज मिळणार म्हणजे मिळणार. आपल्या पाठीशी देव उभा आहे. झाले, सगळेजण कारमधून निघालेत. आणि तिने येताना अर्जुनला ते खेळणं आणायला सांगितलंय. जे खेळणं मात्र आता छोट्या तन्वीने तिकडून निघताना अर्जुनकडून भांडून घेतलं होतं किंवा अर्जुनने ती रडते म्हणून तिला ते खेळणं दिलं होतं. ते खेळणं तिने आता आणायला सांगितलंय. आणि ते खेळणं घेऊन ती गाडीत बरोबर मागच्या बाजूला बसले. जसंच्या तसं सीन रिक्रिएट करायचा प्रयत्न केलाय. आणि इकडे मात्र आता अर्जुनने रविराजांच्या गाडीचे ब्रेक फेल केलेत प्रेक्षकांनो. खरं तर हे सगळं करत असताना अर्जुनला मात्र आता मनामध्ये खूप साऱ्या शंका येत आहेत की आपण जे करतोय ते बरोबर आहे की चूक आहे. आपण या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे सायलीच्या जीवाचा धोका कसा पत्करायचा, पण सायलीसाठी हे सगळं करणं त्याला गरजेचं वाटतं. आणि आता तरी सुद्धा त्याने ते ब्रेक फेल केलेले आहेत. ब्रेक फेल केल्या कारणाने मात्र आता रविराज आणि प्रतिमा हे ज्या वेळेला चालले त्यावेळेला मात्र आता प्रतिमा सांगायला लागते, काय हो, काय चाललंय, इतक्या फास्ट आता तुम्ही गाडी का बरं चालवताय. यावरती तो सांगायला लागतोय, आता इकडे रविराज सांगायला लागतायत
अगं काही कळायलाच मार्ग नाहीये. गाडी आता अचानकपणे इतकी फास्ट पळायला लागले ना आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते प्रतिमा, "अहो ब्रेक दाबा." आणि रविराज घाबरलेत. ते आता विचार करतायत, जर का आता मी सायलीच्या समोर काही बोललो आणि सायलीला कळलं की आता गाडीचे ब्रेक फेल झालेत, तर आता ती प्रेग्नंट आहे, उगाच पॅनिक होईल आणि ते प्रतिमाला सांगतायत, "हळू बोल, हळू बोल, गाडीचे ब्रेक लागत नाहीयेत." पण सायलीला हे सगळं माहिती आहे. सायलीला माहिती आहे की अर्जुननेच मुळातच हे ब्रेक फेल करून ठेवलेले आहेत. ही गोष्ट तिला चांगलीच माहिती आहे आणि त्यामुळे ती बिनधास्तपणे मागे बसले. पण हेच करत असताना तिला आता बाबू दिसलाय. ज्या बाबूने आपल्यावरती हल्ला केला होता तो दिसलाय आणि त्यानंतर मात्र आता इकडे छोटी तन्वी दिसले. सगळंच तिला आता स्पष्टपणे दिसायला लागलेलं आहे आणि सगळ्याच गोष्टी स्पष्टपणे दिसायला लागल्यामुळे मात्र आता ती इकडे ओरडायला लागलेली आहे. "अर्जुन, अर्जुन, आई, आई वाचव मला, बाबा वाचवा मला." असं म्हणत ती आता इकडे बोलायला लागलेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता प्रतिमा म्हणते, "काय चाललंय हे सगळं?" आणि त्याच वेळेला अर्जुन तिकडे आलेला आहे. "सिनियर ब्रेक दाब, सिनियर ब्रेक दाब." असं म्हणत अर्जुन आता इकडे रविराजांना ब्रेक दाबण्यासाठी सांगत आहे. मात्र आता रविराज या सगळ्यामध्ये ब्रेक लागत नाहीये, ब्रेक लागत नाहीये असं आता जरी म्हणत असले तरी अर्जुन सांगतोय, "हँड ब्रेक दाब, तू हँड ब्रेक दाब. हँड ब्रेक दाबलास ना तरी सुद्धा गाडी आता थांबेल." कारण अर्जुनला माहिती आहे की आपण फक्त ब्रेक फेल केलेले आहेत. ते म्हणजे आता या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त ब्रेक फेल झाले ते फक्त म्हणजे ह्याचे, पण हँड ब्रेक फेल झालेला नाहीये. पायाखाली जो ब्रेक असतो तो फेल झालेला आहे. सायलीला मात्र आता हे सगळं काही पडलेलंच नाहीये. तिच्या डोक्यात फक्त एकच विचार आहे की मी या सगळ्यामध्ये तन्वी आहे. मी या सगळ्यामध्ये तन्वी आहे. सगळ्या गोष्टी मला आता स्पष्टपणे आठवतायत. लहानपणी अर्जुनच्या इकडे मी गेले होते आणि त्याच दिवशी अर्जुनचा वाढदिवस होता. मी त्याचं औक्षण केलं. अर्जुनला औक्षण बोलणं सुद्धा आठवायचं नाहीये. एक ना अनेक गोष्टी मात्र आता तिच्या डोक्यामध्ये आता आलेल्या आहेत आणि त्यानंतर मात्र आता धावतच ती तिकडे, म्हणजे आपण कसे गेलो, कशा पद्धतीने अर्जुनचा बर्थडे सेलिब्रेट केला, निघताना आपला अपघात कसा झाला, अर्जुन खेळणं, या सगळ्या गोष्टी आठवल्यात आणि ती आता भलतीच खुश झालेली आहे. मात्र आता ही गाडी थांबलेली आहे. हँड ब्रेक दाबल्या कारणाने गाडी थांबले आणि त्यानंतर मात्र आता इकडे सायलीकडे सगळे पाहत आहेत. खरं तर सायली पॅनिक होणं हे आता अपेक्षित आहे की सायली घाबरेल, आपल्या बाळाच्या साठी आता तिला भीती वाटेल. पण तसं काही न वाटता सायली मात्र भलतीच खुश दिसत असल्या कारणाने आता प्रतिमा आणि रविराज यांना आता टेन्शन आलंय. पण त्याच वेळेला अर्जुन तिकडे आलेला आहे आणि तो या दोघांना सगळं सगळं सत्य आता सांगत आहे. काय घडलंय, कसं घडलंय, कशा पद्धतीने हा आता सगळा प्रकार घडवून आणण्यात आलेला आहे, हे सगळं सांगितल्यावरती मात्र आता इकडे सगळेच जण हादरलेत. अर्जुन आता सायलीला घेऊन घरी आलाय. ज्या वेळेला अर्जुन आता सायलीला घेऊन इकडे घरी आलाय आणि त्याच वेळेला मात्र आता सगळ्यांनी मात्र आता एकत्र घोळका केलेला. पण या सगळ्यामुळे सायलीची मात्र आता तब्येत अचानकपणे बिघडलेली आहे आणि सायलीला या सगळ्यामध्ये अचानकपणे त्रास व्हायला लागलाय आणि त्याच वेळेला अर्जुन मात्र सायलीला सांगत आहे, "काहीही झालं तरी सुद्धा मी तुझ्या सोबत आहे." सायली म्हणते, "मला सगळं आठवलं, मला सगळं आठवलं. मला मी कोण आहे हे सगळं आठवलेलं आहे." असं म्हटल्यावरती मात्र आता अर्जुन इकडे सांगायला लागतोय, "आठवलंय तुला सगळं?" यावरती ती म्हणते, "हो." आणि त्यानंतर मग आता इकडे तोपर्यंत प्रतिमा आणि रविराज यांनी बाहेर सगळ्यांना सगळी गोष्ट कशी घडली, काय घडली हे सगळं सगळं सांगितलंय आणि त्यानंतर मात्र आता लगेचच सगळेजण खूपच खुश झालेले आहेत. सायलीच खरी तन्वी आहे, तन्वी आपल्याला सापडली, असं सगळं सगळं आता खुश होऊन हे सगळेजण बोलत आहेत. आणि त्यानंतर मात्र आता लगेचच इकडे कल्पना आणि मिठी मारतायत, ते म्हणजे सायलीला. पण त्या मात्र सायलीला चक्कर आल्या कारणाने सगळेजण हादरलेत. काय झालंय सायलीला, काय झालंय असं म्हणत जो तो आता सायलीकडे पाहत असतानाच अचानकपणे अर्जुन आता सांगतोय, "आपण एक काम करूया, डॉक्टरांना बोलवूया आणि आता सायलीला नक्की काय होतंय हे सुद्धा आपण इकडे विचारूया." असं म्हटल्यावरती सगळेजण डॉक्टरांना आणि डॉक्टर आल्यावरती ज्या वेळेला खऱ्या अर्थाने सायलीचं चेकिंग होतं त्यावेळेला सायली आता एक नाही तर 2 बाळांची आई होणार आहे, हे सत्य सुद्धा आता समोर आलेलं आहे. एका झटक्यात प्रेक्षकांनो मालिकेची सगळी समीकरणं बदललेत आणि मालिका तिच्या आता टर्निंग पॉइंट म्हणा, पीक पॉइंट म्हणा, याच्यावरती आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने सायली आणि अर्जुन
हे आता म्हणजे एका नवीन आयुष्याची सुरुवात करतायत, ज्या आयुष्यामध्ये सायली हीच खरी तन्वी आहे हे सुद्धा सत्य आता समोर आलेलं आहे. आणि एकाच झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदललेत. मालिका आता खूपच सुंदर वळणावरती आलेली आहे.